खवले आणि मुऱ्या मिक्स आहेत सर्व. जाम आहेत. आणि भरपूर दिवसांनी आलो आहे पण आज कॅम्पिंगला. आणि मस्त वातावरण वाटते. संध्याकाळचा 4 वाजता 4 वाजल्याचं वातावरण एकदम जबरदस्त वाटते. दिवसभर एवढी गरमी करते ना भरपूर. तर आता संध्याकाळ झाली ना थोडीफार जरासं थंडावा जाणवते ना. आणि नदीच्या बाजूला आणखीन मजा वाटते कॅम्पिंग करायला. अगोदर माहिती असतं ह्या डावामध्ये मासे आहेत तर आपण काहीतरी जाल वगैरे आणलं असतं पकडायला नाही. पाणी उपसून पण भरपूर टाईम लागेल त्याला. कमीत कमीत 15-1 दिवस जायला लागतील त्याच्यानंतर मासे मिळतील. तर हा ढवू उपसताना एक व्हिडिओ बनवू आपण. तर आज आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे. नाईट कॅम्पिंग कुकिंग उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो. व्हिडिओ आवडतो व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर पटकन ह्या जागी पहिला टेंट लावून घेऊया. जागा पूर्ण साफ करायला लागेल नाही आवडी. तर फायनली मित्रांनो इकडे आपला टेंट लावून झालाय. बाकीचं सामान येतो सगळं आतमध्ये घेऊन घेऊ. मला वाटत नाही की चेअरचा उपयोग होईल कारण इथं एकदम जागा आपल्याला बनवायला लागेल एकदम कम्फर्टेबल बसायला वगैरे. बघूया कशी जागा तयार होते. तर इकडे अशी थोडीफार जागा आहे त्याच्या पलीकडे पण तिकडे आपण काही नाही बरं बनवायचं त्यात बघू. इथं मस्त राहील ना. टेबल आणि आपल्या खुर्च्या आहेत ना इकडे बांधू कारण तिकडे वरती जागा प्लेन नाही पण टेंटसाठी एकदम भारी जागा लागते ना. तिथे खाली मस्त राहतील. संध्याकाळचा टाइम होत चाललाय तर पहिले आपण चूल वगैरे पेटवून घेऊ नये आणि चहा बनवू पहिले आल्या आल्या. कारण दुपारी एवढी गरमी होते ना भरपूर आणि आत्ता आहे ना वातावरण मस्त वाटतं एकदम शांत. इकडे बघा मस्त वाला आहे ना. जावला भेटला आपल्याला जावला. आणि इकडे कोलंबी आहे. कोलंबी पण बऱ्या साईजची आहे त्यामुळे त्याला आज बनवायला मजा येईल. हे बघा कोलंबी आणि जावला मस्तपैकी साफ करून घेऊयाला. कोलंबी आणि जावला खायला भारी ना आवडी. जबरदस्त एकदम जबरदस्त लागतो. त्याच्यामुळे पहिला आपण साफ करून घेऊ पटापट. फक्त असा डोका काढून घेऊ त्याचा. ह्याच्यात काढ प्लेटमध्ये ह्याच्यात.
साफ करू, म्हणजे मस्तपैकी धुवून घेऊया त्याला. आणि खाली आपल्या इकडे आलाय दीपकदा वगैरे मासे पकडायला, तर जाऊ आपण बघायला. आपण हळद टाकून देऊ आणि थोडंसं मीठ टाकून देऊ नाही. आणि इकडे आपण टेंट लावलाय. बाकीची सगळी तयारी केली, कोलंबी वगैरे साफ करून घेतले आणि आपल्याच गावातली माणसं म्हणजे दीपकदा कुसुमात्या वगैरे आले इकडे मासे पकडायला संध्याकाळच्या टायमाला. तर बघूया बारकासा डबका आहे, त्याच्यामध्ये बरेच असे मासे आहेत. बघूया मिळतात काय. मशीन लावले आहे डायरेक्ट, त्याच्यामुळं मिळू शकतात. चल जाऊया, अर्धी तयारी आपण तिकडे सोडून आलोय. बघूया. गमेल गमेल. चालू झाले आणि स्पेशली पाणी जातं एकदम खाली बघा. पण बारकाच आहे, त्याच्यामुळं पटकन खाली होईल. दीपकदा काय होतं, अचानक प्लॅन केला एकदम. हो, पाणी कमी आहे भरपूर, त्याच्यामुळं पटकन खाली होईल पाणी. आणि मेन म्हणजे तो पाणी अडवायला लागेल, तेव्हा पटकन खाली होईल. ते भेटतील असं उड्या मारायला लागलं ना. आणि ह्या महिन्यात आहे ना, असे मासे पकडण्याची एक वेगळी मजा असते. जोपर्यंत पाणी कमी नाही होईपर्यंत असे डौकून आम्ही इकडे मासे पकडत असतो. तर ते फक्त अचानक आला इकडे, आपण वरती टेंट लावला तिकडं, आवडी अजून वरच्या साईडला आहे. तर बघूया मासे आहेत तर थोडेफार पकडू आपण आणि बघूया किती मिळत आहेत आज मासे याला याच्यामध्ये. असा मध्ये बांध घालावा लागतो, कारण पाणी वरनं चालू आहे बारीक बारीक, त्याच्यामुळे असा बांध वगैरे घालून ते मासे पकडायचे आपल्याला. आवडी काय बोलतोस? इकडं फेकली चावली तर एवढी आली फिन. बघ कुसुमा त्यावर बघ. याला बघ नाही गेला 3-4 गेले नाही गेला. एक गेला तो 3-4 गेले बोलले. बघ या जातो. अरे 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 तो दगडी खाली. मस्त घालवते सगळं. ते बघ. आवडे आवडे हे बघ हे बघ आले बघ भरपूर. बंद करू. ए महिंदा मशीन बंद करते, बटन आहे बघ तिथं. आणि पाणी माता ह्या पाय बुडत नाही ना. खाली खड्डा खोद अजून नाही. नाही थांब आता थोडा घेऊ दे, बाहेर पडून पकडू दे पहिला.
ह्या दगडी खालचा आहे का जास्त? आतमध्ये शिरले त्या दगडी खाली पण गेले. आलं बघ. मिळतील त्यात. बहुतेक एक डव पूर्ण खाली गेला आणि त्याने मशीन लावून तर बऱ्यापैकी मासे भेटले एवढे एवढे थोडेसे मासे भेटले. तर आपण तिकडे वरती कॅम्पिंग करतोय. आपलं जेवण बनवायचं आहे अजून. तर पटापट टायरीला लागूया. आपल्यासोबत पण मच्छीच आहे काही ना काहीतरी. आणि तिकडे अजून एक ढव उपसायचा प्लॅन आहे त्यांचा जो वरती दिसतोय ना समोर तो ढव उपसत आहेत कारण त्याच्यामध्ये पण मासे भरपूर आहेत. एक ढव त्या चिंचाजवळचा उपसलेला आता एक वरचा बघतायत जाता जाताना. चावडी चूल पेटवूया. मस्तपैकी गोड बनवणे. कडकच होईल वाटतं. चहा पावडर जास्त पडले. ती माणसं इथून निघून गेली. त्यांचा दुसरा पण डव उपसायचा प्लॅन होता. तर आता पूर्ण संध्याकाळ झाली त्याच्यामुळे त्यांनी तो उपसलाही नाही. पटकन निघून गेले इथून. तर चहा तयार होते मस्त. चहा पिऊन घेऊया. यावडे या मस्त गरमागरम चहा प्यायला. संध्याकाळच्या टायमात अशी चहा प्यायला लय भारी मजा येते ना आवडे. आवडीला घाम आलाय भरपूर. जाम गरम आहे. मसाला वगैरे सगळं टाकूनच घेऊ. पीठ पण आपण त्यामध्ये वापरणार आहोत. तांदळाचा पीठ घेतला आपण. तांदळाच्या पिठामध्ये पण मस्त होतात. रवा असला तर मस्तपैकी आहे ना कुरकुरीत आपल्याला खायला मजा वाटेल नाही थोडी. म्हणजे थोडासा तिखट बारा वाटेल ना खायला. त्याच्यामध्ये आपण मिक्स करू. पूर्ण त्याला मॅरिनेट करून घेऊ. जबरदस्त. त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. कमी तेलातच आपल्याला ते फ्राय करायला लागतील. वारा बघ असला कुठला
संध्याकाळचा टाइम झाला आणि मस्तपैकी वारा सुटला बघा इकडं. थोडासा वारा आहे ना. ट्रेनमध्ये अजून लाईट नाही पेटवले. एकदम कडक झाले. एकदा परत आपण पलटी करून घेऊ त्यांना. जबरदस्त धावला. जबरदस्त काहीतरी नवीन ट्राय पण जबरदस्त झालेत. वडे वडे नाही. हां ओके. गरम एकदम म्हणजे एकदम जबरदस्त झालेत आणि एकदम कुरकुरीत नाही आवडे. मस्त आहे. एक नंबर. म्हणजे आपल्याला कोळीचा रस्सा बनवायचा आहे ना. हां. आणि भात आजचा जेवण म्हणजे असे आहे ना. असे भरपूर दिवसांनी कॅम्पिंग केली आज नाही. हां. भरपूर म्हणजे भरपूर दिवसांनी केले. कधी 15 दिवस झाले असतील कुठेच गेलो नव्हतो. काम पण निघालेला कॅमेराचा त्याच्यामुळे कुठे गेलो नाही. फुल वगैरे लसूण पटकन काढू झालं रे बघता समजलं नाही ना. म्हणजे कसं माहिती आहे बोलता ह्या जेवण बनवता बनवता पटकन काढू झाला. तर इकडे आपला कांदा टोमॅटो मिरची लसूण कोथिंबीर सर्व कटिंग करून झालाय. कांदा काय जिरा पावडर मसाला तो आपण नेहमी ॲड करतच असतो ह्याच्यात. बराच टाईम गेला जेवण वगैरे बनवायला आणि फायनली इकडे आपला रस्सा तयार होतोय. अजून आपल्याला भात वगैरे बनवायचा आहे. मस्त एकदम स्मेल सुटलाय जबरदस्त. वारा बावडी ट्रेन पूर्ण आपला लॉक होईल त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन नाही कसला नाही. पूर्ण लॉक होईल इकडून तिकडून. आतमध्ये काय येणार नाही किडका वगैरे. हे बघा जबरदस्त. तर लसूण वगैरे असला तर आणखीन भारी होते ना. चला फायनली मस्त इकडे कोलंबी पण तयार झाली. त्यामुळेच पिकली. वारा असा आहे असा. आठ 8:30 वाजले असतील. प्लेट गरम झाले ना. आता उजेडवर खेकडे आले चिंबोरी भेटेल काय. गेले रे. मस्त मोठी ती बघितली.
मगाची साईज होती ना तीस तीस आहे 30 आली. तर या मित्रांनो इकडं मस्त आजचं जेवण आपलं तयार झालं आहे. इकडं भात आहे मस्त गरमागरम. इकडे आपले जावला मस्तपैकी वडे जावल्या वडे. या जेवायला जेवण घेऊन या आवडी. भूक लागले बनवापर्यंतच आत्ताच जेवण तयार झालं आणि पाठोपाठ जेवायला पण बसलं लगेच, कारण भूक पण तेवढीच लागले. आलो 4 वाजता आणि दुपारी पण जेवलो नव्हतं. आवडी जेवलेला काही माहिती नाही, मी जेवण नव्हतं आलो तर बनवला आणि तसंच खायला बसलो आपण. त्या घेऊ आणि इकडे मस्त कोलंबी रस्सा जबरदस्त. थोडी घे तुला वाटतं ना असा गाव घर सोडून बाहेर खायची वेगळी मजा असते. मित्रांनो फायदा आपण जेवायला बसलो. एवढं खरं खरं अरे सॉलिड झालं रे एकदम एक नंबर. ते बघा परत खेकडे आले तिथं आतमध्ये. आवडी खेकडे आले परत आले बाहेर. जेव्हा आरामात तो बघतो पकडू. खेकडे बसले चांगलेच आतमध्ये. हे बघा खेकडे एक निघाले खेकडे आणि तिकडे काय 2 खेकडे आल्या. बाहेर आपलं याला बघ मस्त पोटभर जेवलं मस्त. जेवण एकदम जबरदस्त झालेलं ना आवडी. तर झोपूया. आज की भरपूर गरमी वगैरे करायची सुरुवात होते. जसा सूर्य वर येईल तसा आवडी शांत झोपलाय मस्त. म्हणजे उठलेला अगोदर 5-5:30ला उठलेला, तेव्हा भरपूर कालोख होता. तेवढं थोडं झोप आणि नंतर झोपल्यानंतर पूर्ण उजळला सगळीकडं. आवडी झोपत असलास तर झोप. गेला बघ असला खालून पक्षी. या मित्रांनो चहा प्यायला सकाळच आहे ना, थंडी चांगलीच लागते, निस्पट थंडी आहे. आता थोडीफार कमी होत जाईल ना. दुपारी कधी गरम करतो? दुपारी जाम गरम, भरपूर म्हणजे भरपूर दुपारी गरम करतो.
तर चला मित्रांनो निघूया इथून. बहुतेक पूर्ण उजळत आला, म्हणजे आता बहुतेक सूर्य पण येईल समोरून. तर जाऊया इथून. सकाळीच भरपूर थंडी पडते, रात्री एवढा काय वाटत नाही, पण सकाळी 4च्या नंतर भरपूर थंडी पडली नाही आवडी. भरपूर म्हणजे भरपूर थंडी. तर निघूया इथून पटापट. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.